आज आहे ना इतक्या छान आणि सोपे एक्सरसाइज कशासाठी आपला ब्रेस्ट वाढलेला आहे खूप जास्त किंवा लटकलेला आहे त्याच्यासाठी अगदी उत्तम आणि परफेक्ट एक्सरसाइज मी शेअर करणार आहे तुमच्या सोबत। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप सोपे एक्सरसाइज आहेत आणि रिझल्ट एका महिन्यात तुम्हाला भेटणार आहे। दिवसातनं तुम्हाला एक टाइम केव्हाही जेव्हा वेळ भेटला तेव्हा तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या आहेत। सकाळी उठल्याबरोबर करू शकता, दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी देखील। फक्त जेवण झाल्यावरती लगेच नाही करायच्या, थोड्या 2 तासानंतर करायच्या किंवा आता जेवायचंय तर 2 तासाच्या अगोदर या एक्सरसाइज करायच्या। तर आता पहिली गोष्ट तर ही येते की ब्रेस्ट साइज का वाढली आहे किंवा का वाढते, का मोठी आहे। 2 कारण असू शकतात त्याला। एकतर तुमच्या घरातनच कोणासोबत तर ती तुम्हाला त्यांच्याकडनं आली असेल किंवा दुसरी गोष्ट अशी येते की काय असतं, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं तर प्रत्येकाचा फॅट वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जमा होतो, वेगवेगळी साईज तिथेच फॅट वाढला असतो। तर तुमचं आता जर ही साईज खूप मोठी आहे, जर तुमच्या घरामध्ये असं कोणाला काही प्रॉब्लेम नाही तर समजून जायचं की आपला हा फक्त फॅट आहे आणि हा आपल्याला कमी करायचा आहे एक्सरसाइजनी। तर जर असा काही प्रॉब्लेम असेल तर या एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे। जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। एक लाईक करून घ्या। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पायामध्ये मी गॅप ठेवलेलाच आहे, नॉर्मली ठेवतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त। आता काय करायचं आपल्याला, हात आपल्याला असे करून घ्यायचे घट्टमध्ये आणि पाठी न्यायचे। आता एक्सरसाइज कोणत्याही मी ज्या पण एक्सरसाइज दाखवते ना त्याचं तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करायच्या, कारण की घाई करायची नाही अजिबातच आपल्याला। तर आपल्याला हात असे आपण पकडून घेतलेले स्ट्रेट मध्ये गेलेले आहेत। आता काय करायचंय, हा भाग आपल्याला थोडासा असा ठेवायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा जी चरबी असते ना ती कमी होण्यासाठी। आणि या एक्सरसाइज आहेत ना, जर आपलं फिगरच नाही पण इथे पण आपल्या ब्राच्या बाहेर असं मांस लटकलेलं आहे, इकडनं मांस लटकलेलं आहे किंवा हाताचे दंड पण वाढलेले आहेत, हा आपला भाग खूप वाढलेला आहे, तर याच्यासाठी देखील या एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहेत। तर चला हात असा ठेवलेला आहे मी, अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता काय करायचंय आपल्याला, घाई करायची नाही, अशा पद्धतीने करायचं नाही आपल्याला, फक्त हीच पद्धत वापरायची। खेचायचंय पूर्ण, जेवढं होईल तेवढं आपल्याला हा भाग खेचायचा आहे। त्याच्याने इथला फॅट पण आपला कमी होतो आणि इकडनी आपली ही साईज पण कमी होते आणि हा भाग पण आपला वाढलेला आहे हा पण कमी होतो। तर ही करायची आपल्याला स्टार्टिंगलाच 50 वेळेसपासून स्टार्ट करायची। याची क्वांटिटी अजून वाढवायची, 100 पर्यंत तुम्ही हे स्टेप करू शकता आरामामध्ये, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, काय याच्यामध्ये दुखणं वगैरे पण येणार नाही। आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी हात असे जोडलेले आहेत, होईल तेवढे आपल्याला हात अशी ठेवायचे आणि हे हा हात आहे ना आपल्याला एकदम असं खेचून ठेवायचे हे हात आपल्याला आणि अशा पद्धतीने जोडायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। होईल तेवढं आपल्याला हे भाग खेचायचा। आपला हा भाग आपल्याला असं करतोय आपण तेव्हा आपला हा भाग आहे ना खेचला जातो। इथे जे आपलं फॅट एक्स्ट्रा झालेला असतो ना तो कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते या एक्सरसाइजनी। आता नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायची, नॉर्मल मध्ये थोडंसं उभं राहायचंय, एक मोठा श्वास घ्यायचा आहे, एक ब्रेक घ्यायचा आहे 2-5 सेकंदाचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण आता हात आहेत ते आपले असे ठेवायचे अशा पद्धतीने। इथे आपला हा ब्रेस्ट आहे, त्याच्या खाली आपलं वरचं पोट आहे ना, तिथे हात ठेवायचे अशा पद्धतीने। अगदी सोपी एक्सरसाइज आहे पण खूप जास्त फायदा करते। एक अशाच पद्धतीने आपल्याला खाली यायचंय। 1 2 3 ह्या पद्धतीने आपल्याला करायचंय। हे बघा अशी पद्धत ठेवलेली आहे। आता हात आपल्याला असे नाही करायचे, असे नाही करायचे, असं केल्याने काहीच फायदा होणार नाही आपल्याला या एक्सरसाइजचा। हात आहेत आपल्याला, हे हात आहेत ना आपल्याला असे ताणून ठेवायचे आणि असे एकावर एक ठेवायचे अशा पद्धतीने। जेव्हा आपण ह्या हात वरती करत नेतो, हा हात आपण जेव्हा वरती केलाय तेव्हा हा हात आपल्याला ह्याच्यावरती न्यायचा आहे। त्याच्यानंतर ही स्टेप, त्याच्यानंतर ही स्टेप, त्याच्यानंतर वरती जाऊन परत आपल्याला तसंच प्रमाण करून खाली यायचे अशा पद्धतीने।
याच्याने काय होणार आहे, याच्याने पूर्ण शेप आहे ना आपला हा शेप मध्ये येणार आहे. जर लटकलेले आहेत तर ते पण शेप मध्ये येतील, मोठे आहेत ते पण कमी होणार आहेत आणि आपले हाताचे दंड जर वाढलेले आहेत ते देखील आपले कमी होणार आहेत ह्या एक्सरसाइजनी. आणि इथे जो फॅट आपला एक्स्ट्रा असतो ना तो देखील कमी होणार आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायची. आता काय करायचंय, अशी हात आपल्याला पुढे न्यायची. मी अशी अशी उभी राहते म्हणजे तुम्हाला दिसेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या एक्सरसाइजनी काय होणार आहे, जर आपले ब्रेस्ट आपली खूप जास्त आहे, वाढलेलं आहे आणि कधी कधी ना आपलं असं मागे पण असं इथे असं असं अशा पद्धतीने मास चाललं जातं, तर ही एक्सरसाइज त्याच्यासाठी खूप खूप जास्त उत्तम आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायची. हात आपल्याला ताणूनच ठेवायचे अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला हात ताणून ठेवलेले आहेत, आपण खेचून ठेवलेले आहेत ना, तर इथे आपल्याला जास्त खेचल्या जाणार आहे आणि आपले मसल्स इकडचे आहेत ना ते स्ट्रॉंग होतात, काम करण्यासाठी मदत होते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला करायचं. आणि ही पद्धत पण आपल्याला ही एक्सरसाइज पण आपल्याला स्टार्टिंगला 100 पर्यंत करायची. अगदी सोपी आहे पण खूप फायदा करणारी. आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची. हात आपल्याला असे ठेवायचे इथे आपल्या ह्या पोटाच्या समोर अशा पद्धतीने. 1 तशीच खाली यायचंय. 2. आता ही एक्सरसाइज कशी करायची, एकदम घाईघाईने करायची, अशा पद्धतीने नाही करायची. हात आपल्याला खेचून ठेवायचे, पूर्ण हात आपल्याला खेचून ठेवायचे. हात खेचून ठेवलेले ना इकडचा भाग पण आपला खेचला जातो त्याच्याने. ही पद्धत. 1 हात वाकवायचे नाहीये. बघता बघता करत असाल तर तुम्हाला जाणीव पण होईल. जर बघून झाल्यावर कराल तर पण जाणीव होणार आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही एक्सरसाइज. खूप सोपी आहे पण एवढी फायदा करणारी आहे ना खूप जास्त. अशा पद्धतीने आपल्याला हात आपले चालवायचे, काहीच करायचं नाही. बघा जास्त पण असं पण नाही म्हणजे करायचंय. ही एक्सरसाइज फक्त एवढीच आहे, एवढी. अशा पद्धतीने खूप जास्त फायदा भेटतो आपल्या ब्रेस्टसाठी. आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्याला. पायामध्ये थोडासा आपल्याला गॅप ठेवायचा, अशा पद्धतीने ठेवलेला आहे मी थोडासा जास्त. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ही एक्सरसाइज जेव्हा आपण करतोय तेव्हा आपले हात आहेत ना एकदम असेच ठेवायचे आपल्याला अशा पद्धतीने. वाकवायचे नाहीये, असे पण करायचे नाही. अशीच पद्धत आपल्याला ठेवायची अशा पद्धतीने. खूप खूप फायदा करते आपल्याला. आपले लटकलेले दंड आहेत, आपले पाठीमागे समजा असे गोळे जर आलेले आहेत ना, किंवा आपलं इथे जर आपला फॅट जमा झालेला आहे, खूप जणांचा इथे पण फॅट जमा होतो, त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज खूप जास्त उत्तम आहे. तर ही पण तुम्हाला स्टार्टिंगला 100 पर्यंत करायची, याची काउंट. आणि रिलॅक्स व्हायचं, एक मोठा श्वास घ्यायचा आहे. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे. सोपी आहे. हात आहेत ना असे ठेवायचे, अगदी दाबायचे अशा पद्धतीने आणि पुढे यायचंय. मी तुम्हाला या साईडला दाखवते, परत त्या साईडला पण दाखवते. आता करायचंय काय, या साईडला तुम्हाला दाखवते म्हणजे बरोबर दिसेल. आता हात असे जोडले आणि हात आहेत आपले कुठपर्यंत घ्यायचे, वरपर्यंत नाही घ्यायचे किंवा खाली पण नाही घ्यायचे. आपल्या नाकाच्या समोर आपल्याला हे हात घ्यायचे आणि पायामध्ये गॅप ठेवायचा आहे. एकदम हे भाग आहे ना आपला एकदम असा स्ट्रेट मध्ये उभं राहायचं, वाकायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने. आता असं समजायचंय ना की आपण काहीतरी खेचतोय आणि ते आपल्या हातामध्ये येत नाही, एवढी आपल्याला ताकद लावायची आपले हात पाठीमागे घेण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इतकी सोपी एक्सरसाइज आहे पण इतकी काम करते. आपल्या हाताचे दंड वाढलेले आहेत त्याच्यासाठी. आणि मी जसं पहिले सांगितलं अगदी मास आहे आपलं, हे अगदी विरघळणार आहे. एक्स्ट्रा चरबी ती अगदी विरघळून जाणार आहे. फक्त एवढ्याच आपल्याला एक्सरसाइज करायच्या. फार फार फायदा होणार आहे आपल्याला या एक्सरसाइजचा. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा. आणि तुमची जर साईज खूप जास्त वाढलेली आहे, लटकलेली आहे, तर खूप जास्त शेपमध्ये येणार आहे एका महिन्यातच.
पण जर फॅट वाढलेला आहे तर फॅट असंच वाढत नाहीये, आपण असं काय खाण्यात येतं आपल्या किंवा आपली अशी चरबी वाढते, तर त्याच्यासाठी थोडाफार डाएट आपल्याला फॉलो करावा लागतो. डाएट होत नाही तर आपल्याला थोडंसं आपल्या जेवणावरती आपल्याला कंट्रोल हे करावं लागतं, तेव्हाच आपण नक्की फिट आणि सुंदर दिसतो. जर फिट आणि सुंदर आणि छान आपलं फिगर आपल्याला दिसायचं असेल, आपल्याला स्वतःला कॉन्फिडेंट ठेवायचं असेल, तर अशा एक्सरसाइज आपल्याला नक्कीच करायच्या आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.